कुठलाही बाबत कन्क्लुजनवर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे की हा डेटा आहे, हा 26 लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे, हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे। हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती, अपात्र किती, किंवा एखाद्या विभागाकडनं ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी जी आहे, रजिस्ट्रेशन, हे 2,60 लक्ष म्हणजे 2.63 करोड्सपेक्षा जास्ती झालेली होती आणि 2.63 करोड्सपैकी आपण साधारणपणे 2,47 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी माननीय मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की जे काही गैरसमज झाले होते त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण सांगितलं आहे की 26 लाख महिला जे अपात्र ठरवण्यात आले आहेत अशा बातम्या समोर येत आहेत, त्याबद्दल त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली आहे। तर बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही। नक्कीच इथे कमेंट करायचं आहे की तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे का नाही। तर असे सुद्धा सांगण्यात येत आहे की जून व जुलै महिन्याचे एकत्रितपणे तुम्हाला 3,000 रुपये येऊ शकतात। जर तुम्ही पात्र महिला असतील तर नक्कीच तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत व जे काही विरोधकांनी इथे गैरसमज पसरवले आहेत त्याच्यावरती लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवायचा नाही। तर रेशन कार्डबाबत अजून एक अपडेट आहे, ते म्हणजे की ज्या रेशन कार्डवरती एक विवाहित महिला आहे किंवा एक अविवाहित महिलांचं नाव आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे व स्क्रुटिनी तर प्रत्येक योजनेमध्ये होतच राहते व संजय गांधी निराधार योजना असो किंवा शेतकरी योजना असो, सर्व योजनांची स्क्रुटिनी होत राहते। तशीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची सुद्धा इथे चेकिंग होते, टप्प्याटप्प्याने चेकिंग होत आहे। जे मागच्या वर्षी जूनमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती व ऑगस्टच्या 17 ते 18 ऑगस्टला पहिला हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यात आला होता व इथे ऑक्टोबरमध्ये सुद्धा स्क्रुटिनी झाली होती व नंतर जानेवारीमध्ये सुद्धा याबद्दल चेकिंग होत होते। आता पुन्हा एकदा पात्र महिला चेकिंग होत आहे, जेणेकरून जे अपात्र महिला आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही व ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंतही या योजनेचे पैसे मिळणार आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, मंत्री आदित्यताई तटकरे यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावांनी खाल्ल्याच्या तक्रारी येत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला अशा पद्धतीचा आरोप सुरू झालेला आहे, काय नेमकं तथ्य? मला वाटतं एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे, पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे। साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल, आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत। पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे। साधारणपणे ही योजना 28 जून 2024 त्या ठिकाणी घोषित झाली। 1 जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यातले 2-3 महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे 1,33,00,000 होती, जे 17-18 ऑगस्ट 2024 लाभ आम्ही वितरित केला। त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि या आधी सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो, त्या विभागालाच असतो। आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतं। आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली। 6-7 लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या 6-7 लाखापैकी साधारणपणे 5 ते 5.5 लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होते आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या।
म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा 1000 रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना 1500च्या ऐवजी 500 जे आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल. त्याची जी 1000 रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनंही सन्मान निधीतनंही भरली जाईल. तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला. मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे 8 लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी 8 लाखापैकी 2 लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला. त्या 2 लाखापैकी 2 ते 2.5 हजार हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं. 6 लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे. आता 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते. म्हणजे आत्ता ज्या माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतला आहे का 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार. क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार. असं नाही की 26 लाखाचा डेटा त्यांनी दिलाय म्हणजे 26च्या 26 लाख अपात्र आहेत. यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाइज केलं जाणार. आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे. इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे. तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार. ह्या 26 लाखापैकी असेही असतील की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील. हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला आहे. याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अपात्र किती आहेत. आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही 14,000 पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे IT विभागाने आम्हाला दिलेले आहेत. त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचं अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे. हे ज्या वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल. हा मोघम डेटा आहे आणि हा मोघम डेटा आम्हाला IT विभागाकडनं प्राप्त झालेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं. कारण त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आहे. मी आपल्याला मगाशी नमूद केलं की साधारणपणे त्यांनी जी काही 14,000 14,500 दिलेला आहे हा मोघम डेटा आहे. याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येऊ शकत नाही की प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेचं आहे पण तिची अकाउंट नव्हती तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का. हा साधारणपणे 14,000-14,500 जो काही त्यांनी दिलेला आहे ह्या संदर्भामध्ये आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्या कन्क्लुजनला किंवा त्या तपशिलामध्ये मला किती 14,000 पुरुष नक्की पुरुषांनी लाभ घेतलाय का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतलाय फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं. या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं हे निश्चितपणाने चुकीचं ठरेल. दुसरा जो आपण त्या संदर्भातलं विचारलं की समजा जे सरकारी नोकरी करत असतील किंवा कर्मचारी असतील यांनी जर त्या ठिकाणी लाभ घेतला असेल. गेल्या वेळेला सुद्धा जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी चुकून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती अशांचं आपण सरकारी जे चलन असतं त्या माध्यमातून स्टेटची जी ट्रेजरी आहे त्यांनी एक अकाउंट आम्हाला तयार करून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते जमा करून घेतलेले होते. आता अशाच पद्धतीचा सेवार्थाचा ज्याचा मी उल्लेख केला की 2 लाखापैकी साधारणपणे 2-2.5 हजार असे आहेत ज्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तर त्यांचं सुद्धा त्या पद्धतीनं रिकव्हरी केली जाणार. पुढं आणखीन 6 लाख आहेत सेवार्थाचं यांच्या संदर्भातलं पण स्क्रुटिनी झाल्यानंतर त्यांच्यातले जे काही येतील तर त्या संदर्भातली रिकव्हरी होईल.
कुठलंही अनियमितता ह्याच्यामध्ये राहता कामा नये, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नये, या संदर्भातली ही प्रोसिजर आहे. आणि मला आवर्जून माध्यमांच्या द्वारे त्या ठिकाणी राज्याच्या 13 कोटी जनतेला सांगायचे, बहिणींना सुद्धा सांगायचे की आम्ही याच्यामध्ये कुठलीही कमतरता न राहता कामा आणि प्रत्येक विभागाचा जसा जसा आमच्याकडे डेटा येईल, स्क्रुटिनी ही साधारणपणे रुटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे. त्या संदर्भामध्ये असं नाही आहे की आता ही कंप्लीट 100% प्रोसिजर झाली. जसं मी म्हटलं की आता आम्हाला IT विभागाने डेटा दिला आहे, थोड्या दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा इन्कम टॅक्सचा डेटा येईल, त्याच्यानंतर परिवहन विभागाचा काही डेटा येईल. तर जसं जसं त्यांचा डेटा येत राहील, अन्न व नागरी पुरवठाचा रेशन कार्डचा डेटा येईल, जसे प्राप्त होतील त्या संदर्भातली स्क्रुटिनी केली जाणार. आपण हे कन्क्लुजनला येऊन चालणार नाही की 26 लाखाचा डेटा दिलाय म्हणजे 26 लाखाचं चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे गेलेले आहेत. ह्या 26 लाखाची सुद्धा स्क्रुटिनी करून याच्यातले बरेच असे असतील जे कदाचित आमच्या प्रायमरी स्क्रुटिनीमध्येच गेलेले असतील. हा एक चंक आहे डेटाचा त्यांनी दिलेला आणि त्याच्यामध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ हा थांबवण्यात येईल. 4,800 कोटीचा हा घोटाळा झालेला आहे. याची SIT चौकशी झाली पाहिजे. फॉर्म भरताना त्यावेळेला पडताळणी केली गेलेली का, किंवा हे आता पैसे घेतले ते रिकव्हर करणार का, आणि जर चुकीच्या पद्धतीने काही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चूक केली तर त्यांना शिक्षा होणार का? मी साधारणपणे या गोष्टीच्या संदर्भातला वारंवार उल्लेख केलेला आहे. राज्याचे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे, शिंदे साहेबांनी केलेला आहे, अजितदादांनी केलेला आहे की ज्यांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकव्हरीची भूमिका ही शासनाची आहे. या आधी सुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्यांनी किंवा एका व्यक्तीने 30-30, 35-35 अकाउंट्सची त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये, एका सांगलीमध्ये, सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या, त्यावेळेला आम्ही ते अकाउंट त्याच वेळेला सील केलेले आहेत आणि ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला तशा पद्धतीच्या आढळलेल्या आहेत. काही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आढळलेल्या आहेत आणि त्या वेळेला आम्ही कारवाई ही केलेली आहे. आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, माध्यमांनी सुद्धा कुठलाही बाबत कन्क्लुजनवर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे की हा डेटा आहे, हा 26 लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे, हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे. हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती, अपात्र किती, किंवा एखाद्या विभागाकडनं ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी जी आहे, रजिस्ट्रेशन, हे 2,60 लक्ष म्हणजे 2.63 करोड्सपेक्षा जास्ती झालेली होती आणि 2.63 करोड्सपैकी आपण साधारणपणे 2,47,00,000 महिलांना लाभ देतोय. म्हणजे आम्ही 15-20 लाखाचा जो डेटा आहे रजिस्ट्रेशनचा हा ऑलरेडी स्क्रुटिनी केलेला होता. जर स्क्रुटिनी केलीच नसती तर 2,47,00,000 महिलांना लाभ गेला असता, तो 2,63,00,000 महिलांना लाभ गेला असता, 2,47,00,000 पर्यंत आला नसता. त्यामुळे हा जो 26 लाखाचा चंक आहे हा आम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करू. बऱ्याचशा वेळेला माध्यमांनी आणि पत्रकारांनी सुद्धा आम्हाला विचारलेलं आहे, त्यांना त्यांच्या रुटीन याच्यामध्ये जिल्हा स्तरावर किंवा कुठं ते रिपोर्टिंगला जात असताना की चुकीची लोक त्या संदर्भातला लाभ घेत आहेत, चुकीची लोक लाभ घेत आहेत. तर आपण एक भूमिका ठरवली पाहिजे की आपल्याला नियमितता पाहिजे किंवा रेग्युलरायझेशन पाहिजे का इरेग्युलरायझेशन पाहिजे, आणि ते थांबवण्याच्या किंवा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जर विभाग किंवा शासन योग्य ती पावलं उचलत असेल तर त्या संदर्भामध्ये कोणाची हरकत नसली पाहिजे. एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे की लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. आता चुकीच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडनं ती रक्कम वसूल करणं, त्या संदर्भामध्ये शासन कटिबद्ध आहे. पण आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ती राबवायची आहे, लॉंग टर्म ती राबवायची आहे आणि ती राबवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग आणि शासन हे कार्यरत आहे. एक बाब आहे की महायुतीच्या सरकारने ही लाडकी बहीणची योजना आणलेली आहे जी आजपर्यंत कोणी आणलेली